25 जुलै सकाळी 6 वाजता. सुप्रभात, गुड मॉर्निंग प्रेक्षक हो. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. मलाही प्रश्न पडलेत की तुमच्या मनात नेमकं काय चाललं असेल. आता ठाऊक आहे, प्रवास तर सुरूच आहे. तुम्हाला सगळी उत्तरं कळतील. बस कनेक्ट राहा आणि हा ब्लॉग एन्जॉय करा. जय भीम भाऊजी. नमस्कार मित्र, आज आपण भेटतो नव्या ब्लॉगमध्ये. स्पेशल काय आहे, ॲक्च्युली सरप्राईज आहे, पण असं वाटतं तुमच्यासोबत सरप्राईज काय. तर आपली निघाली फॅमिली पिकनिक टूर. त्या टूरमध्ये तुम्हीसुद्धा आमच्यासोबत राहून एन्जॉय करा. कनेक्ट राहा या व्हिडिओच्या शेवटपर्यंत. सुरुवात तर तुम्ही पाहिलीच, छोटासा प्रवास. आत्ता पोचलो आम्ही शहापूरला आपल्या भाऊजींच्या घरी. तिथे तयारी चालू आहे. आपली खूप मोठी फॅमिली आहे. तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये दिसेल कोण कोण कनेक्ट आहे. आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा. हॅपी जर्नी. मित्रांनो, आमचा निघायचा सकाळचा 6चा टाईम शार्प होता. सगळी फॅमिली आम्ही एकत्र मिळून 6 वाजता निघणार होतो, पण आत्ता वाजले 7. अद्यापपर्यंत तुम्ही समजू शकता की फॅमिली पिकनिक असल्यानंतर फॅमिली थोडं मागे पुढे तयारी करते, त्यामुळे आम्ही झालो थोडंसं तासभर लेट. अजून पुढे किती लेट होतो सांगता येत नाही, पण पावसाने सुद्धा आमच्यासोबत निघायची तयारी ठेवली आहे. तो तर आमच्याही पुढे आघाडी घेत जोरदार बरसतो आहे. तर त्याहीमुळे आम्हाला असं वाटतं की पाऊस उघडून द्यावा की पावसासोबतच प्रवास सुरू करावा. बघूया आता पुढे काय होतं. तर आता आपण थोडासा चहा घेऊया. काय सांगितलं? आम्ही कधीच तयार आहे. काहीच माझ्या वाईफकडून गिफ्ट मिळालं आहे, स्पेशल बाय ज्वेलर्सकडून. तिने खरेदी केलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी आज हे गिफ्ट ओपन करतो. बघ काय दिलं आहे. हे स्पेशल बड्डे गिफ्ट तिने मला रात्री 12 वाजताच बड्डे विश करताना दिलं आहे. खूप सारे डेअरी मिल्क्स आहेत असं वाटतं मला. हे गिफ्ट मला जरी रात्री मिळालं असलं तरी ह्या ब्लॉगमध्ये आपणा सगळ्यांच्या समवेत ते ओपन करताना मला अत्य आनंद होत आहे. तर चला जास्त उत्सुकता ताणून न धरता गिफ्ट ओपन करूयात. सुंदर असं डेकोरेटिव्ह बॉक्स. काय काय कडा दिसतोय. एवढी मोठी अंगठी तर नसावी, कडा असणार, बांगड्या तर नसणारच आहे. कडा असणार आहे. आणि फ्रान्स बोललाय आता त्या हिशोबाने कडाच निघाला. सरप्राईज जो बोले सोनिया. थँक्यू. सरप्राईज. हो हो. आणि आता माझ्या भाचीकडून क्या बात आहे, बहुत ही बढ़िया गिफ्ट दिली. हो, विथ पेन. क्या बात है. थैंक यू सो मच दीदी, आई लव इट. Here is a gift to you, Mama. क्या बात है. First of all, the congrats for promotion. Oh, what a surprise, Didi. And you are my best Mama. You are my funny Mama. You take my care too. I love you, Mama. Oh, I love you too much. Thank you, Didi. Thank you so much. खूप मोठं गिफ्ट दिलंस तुम्हाला आज आणि स्वतः बनवलेलं. आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे मामा. व्हेरी क्रिएटिव्ह गर्ल. मला खूप आवडते आमची दीदी. ऑलरेडी ती हुशार आहे, ऑलराऊंडर आहे. आणि सगळी फॅमिली आपली त्यांच्याकडे कर कॅमेरा. ही सुद्धा सगळे स्वीट पर्सन्स आहेत. प्रयांश, हा किती मोठा कडा आहे बघ यार. बट तुमची साईज आहे. हे बघ, तुला बसत, मला बसत नाही. तुला बापरे. मला असं काही घालत नाही, बायकोची इच्छा आहे. वेगळंच खाऊ. थँक्यू मनीषा. आता मला तब्येत वाढवावं लागेल. पंजाबी पुत्र सांगते. नाही खालीन जात. थोडंच असतं ना कडे. माझं पण असंच कडे खात. तब्येत थोडंसं छोटं राहिलं. आम्ही कसं छान. दिवस चालू.
प्युअर चांदी. खूप छान. एक नवीन काहीतरी सोनं चांदी आता हे गिफ्ट मी या बॉक्समध्ये ठेवून दिली. डायमंड्स काहीतरी पाहिजे होतं. सोनं चांदी डायमंड चांगली सुरुवात झाली आज. आम्ही चाललेलो आहे तर चला जाऊ आपण. मामा चल. बाहेर झालं पंढरपूरला. तेव्हा आपण निघालो आता जाऊ. चल. तुम्ही काय म्हणता एकटी डोका आणि वरती पाय. प्रयांश अरे ह्या साहेबाला करायचं काय? लेट आल्यावर त्यांचं करायचं काय? दीपा इकडे बघ. मावशी मामा मामी इकडे बघा. भूक लागली आत्या मुकुंद भाऊजी मला तर भूक लागली आहे. मुकुंद भाऊजी भूक लागली आहे. नाश्ता झालाच पाहिजे. म्हणीच आत्या ए, मला माझी माहिती आहे. आज आमचे भाचे प्रदीप कोथरणे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त वर्षा सहलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्या निमित्तानं जवळजवळ 5 परिवार आणि 20 सदस्य वर्षा सहलीसाठी जात आहोत. ठिकाण गुलबर्गा आहे आणि ठिकठिकाणी प्रेक्षणीय स्थळे ऐतिहासिक स्थळे या ठिकाणी आम्ही जात आहोत. सर्वांना या प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या लाख लाख एक टाळ्या वाजवा. थँक्यू मामाश्री. इकडे आमचे मावशी अण्णा पायलट. येस. मम्मी इकडे बघा. रेकॉर्ड इकडे बघ. ओके. आत्या मित्र हो, पाहता पाहता आपला प्रवास सुरू झाला आहे आणि सगळेजण आपण मिनी ट्रॅव्हल्समध्ये आहोत. हा सगळा परिवार आहे आपला, तुम्ही बघताय. आणि सुंदर अशी पायलट करताय. पायलट दादा आपलं नाव काय कळेल का मला? राजेश. राजेश दादा आपलं वाहन चालवत आहेत आणि आज त्यांच्यासोबत प्रवास सुरू झालेला आहे. तर तुम्ही कनेक्ट राहा. आमच्या गमती जमतीसाठी तुमच्या आशीर्वाद शुभेच्छांची खूप मोठी गरज आहे. तर आपण एन्जॉय करूया. हॅपी जर्नी. मी आता बसतोय माझ्या वाईफसोबत. माझं सीट रिकामं आहे इथे. गाडी फुल पॅक झाली आहे आणि सगळ्या बॅगा वगैरे तुम्ही पाहू शकता. सगळी व्यवस्था आहे. हॅपी जर्नी. आत्या हात करा. मित्र हो, फायनली म्युझिक स्टार्ट झालं आहे. आमचा उत्साह अजून वाढला आहे. हा कंटिन्यू गाणं. नई दुनिया बसाएंगे. मामी आता तुम्ही. आपल्या ग्रुपमध्ये एव्हरग्रीन जोडी दिसते.
तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. क्या बात है, क्या बात है. चष्मा टाळ सुरू झालं. ये हमारे भांजे प्रयान बहुत उत्साही बंदा है. नाही तुझा कडा कुठे आहे? आज दोनों कडे साथ साथ में है. मागचा ग्रुप करायच्या करतोय. हाँ क्या बात है. पॉज पॉज. भाऊजी नाचताना दिसत नाही. भाऊजी दिसत नाही नाचताना. हा मयूर कमान. बोल ना. पाणी आलेलं आहे. ज्यूस पाणी 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 चला पाणी चला पाणी. आवाज सेम आहे. तुम्हाला घ्या. थँक्यू. भाऊजींचा जयजयकार करायला घेतलाय. भाऊजींनी करायला घेतलंय बरं का. ऑर्गनाईज केली.
क्या बात है, वाह सिंगर. चांगले गाणी पाठवत काही कमी नाही मला माझ्या संसाराला, काही कमी नाही मला माझ्या संसाराला. साहेब तुम्ही लागा नागपूरला, बुधाचं फोटो आणा मला, काही कमी नाही मला माझ्या संसाराला, काही कमी नाही मला माझ्या संसाराला. तुम्ही तुम्हाला परत साडी चोळी घेतली मी 4 महिन्यात पाठवून. भाऊजी कुठे, भाऊजी हात करा कॅमेराला. साडी चोळी घेतली मी 4 महिन्यात पाठवून. तर मित्र हो, खूप ट्रॅफिक लागली आपल्याला ठाण्यामध्ये. हा ब्रिज जो बघताय माझ्या संसाराला काही कमी नाही. झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. जलमस आले भीम जलमस आले भीम सोनियाची उगवली सकाळ. क्या बात है. सोनियाची गवली सकाळ. 25 जुलै. जलमस आले भीम जलमस आले भीम. जुलै महिन्याच्या 25 तारखेला पुत्ररत्न आले जन्माला, पुत्ररत्न आले जन्माला. प्रदीप गोतरने नाव ठेवले त्याला, जो बाळा जो जो रे जो. प्रदीप गोतरने नाव ठेवले त्याला, जो बाळा जो जो रे जो. गावाला सध्या बदली झाली चेंबूर गावाला, पडलावून झाले प्रमोद त्याला, जो बाळा जो वा वा वा. काय जोडवतात गाणी. पहिल्या दिवशी मावशी आली, पटकन मुक्का घेऊन. मागापासून अहो बुकिंग कुठं आले 4 तास झाले, जागा तुमची रिझर्व आहे. भांडले 4 तास झाले, रिझर्व सीट आहे तुमचं. या शिकासाठी भांडण झाली. स्वागत तुमचं, स्वागत. कोणी आणली छत्री? काय नाही बोलता आलं, बा छत्री घेऊन जा रे. कपडे घातले. 1, 2, 3, start. क्या बात है, क्या बात है. मयूर स्पेशल इफेक्ट. लगेच दुसरा गाणं. कंटिन्यू. डीजे ऑपरेटर. कोण म्हणतो आहे का? तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा, तशी तू माझी हरची आणि मी ग तुझा परशा.
मित्र हो, हळूहळू म्युझिक अंगात कसं संचारतंय ते बघाच. सगळ्यांनी हात वरती करा. 1, 2. छुट्टियों के ये दिन ABCD. हां बरोबर. वा आत्या, व्हेरी गुड व्हेरी गुड. जमलं. हां भाऊजी मस्त मस्त. क्या बात आहे. मागची एनर्जी. सुयाश तुम्ही. अरे वा. टाळ जोरात चाललेत टाळ. डोलकी डोलकी डोलकी.
जमला. क्या बात है, क्या बात है. जमला जमला. आके आजा रे मयूर. नमस्ते मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत आपला ट्रॅव्हलिंग व्हिडिओ ब्लॉग बघत होतात. कसं वाटलं? सगळी फॅमिली एकत्र आल्यानंतर एक वेगळाच उत्साह एनर्जी असते. तसं पाहता आमचं सकाळी 6 वाजता निघण्याचं टार्गेट होतं. 2ला झोपून 3ला उठलं. तिथून तयारी चालली आहे. सगळं काही सुरू होतं आणि वाटलं नव्हतं की मी इतका एनर्जेटिक राहील, पण सगळे एकत्र भेटलो आणि हळूहळू उत्साह एनर्जी वाढत गेली आहे. शारीरिक थकवा आहे तो भाग वेगळा. आता मी आलो आहे आपल्या ह्या पिकनिक टूरच्या बसमध्ये. ही गाडी अरेंज केली होती आपल्या मुकुंद भाऊजींनी. सुंदर अशी गाडी आहे. ही गाडी आता जस्ट आपली एका हॉटेलला उतरून सगळे आपले रिलेटिव्ज वॉशरूम थोडंसं खाण्यापिण्यासाठी हॉटेलला वळलेत. मी गाडीत येऊन खास तुमच्यासाठी गाडी कशी आहे ती दाखवण्यासाठी आलो आहे. तर सगळ्यात प्रथम इकडे ड्रायव्हरचं सीट, ही त्याची अरेंजमेंट, ही त्याच्यासाठी खास फॅन आणि साईडला एक सीट असतं. त्याच्यानंतर तुम्ही सगळे सीट्स पाहिले असतील थोड्या वेळापूर्वी. एक साईडला 1 सीट आणि इकडे 2 सीट्स आहेत. मध्ये हे डिस्टन्स असतं. वरती आपल्या लगेज ठेवण्यासाठी, बॅगा ठेवण्यासाठी जागा आहे. सुंदर अशी गाडी, खूप मजा येते. कधी प्रवास केला ते असल्या गाडीमध्ये विथ फॅमिली नक्की प्रवास करून बघा. खूप अगदी शब्द कमी पडत आहेत. तर ही आतून गाडी मी तुम्हाला दाखवली. आता पुन्हा एकदा भरेल ती सगळी गाडी आपले माणसं आल्यानंतर. कनेक्ट राहा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. एन्जॉय. ही आपली माणसं एक एक आता गाडीत जात आहेत. तर मित्रांनो, या हायवेने आम्ही थेट पुणे गाठले. मला इथं आमच्या टीमचं कौतुक करावं असं वाटतं की जे कुठल्याही सूचना न देता स्वयंशिस्तीने चालत. हात पकडून चाला, हात पकडून. मयूर समजू शकतो. दुःख समजू शकतो. तर मित्र, हेच ते पुण्यामधील प्रसिद्ध ठिकाण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्मारक. तर आजच्या दिवसाची सुरुवात इथल्या भेटीने होत आहे. हा आनंद माझा गगनातच मावेनासा होत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकी कोण
काय आहेत हे आपणापैकी कोणालाही सांगायला नको. तुम्ही तेवढे जाणकार आहातच. इथे आल्यानंतर काय वाटतं हे शब्दात सांगणं खूपच कठीण आहे. पण भाग्यशाली स्वतःला समजल्याशिवाय नक्की राहत नाही. आवर्जून भेट द्या. जय भीम. आणि इथे आम्ही फायनली पोचलो आहे. आपला सगळा परिवार, आपला हा परिवार इथे नक्कीच तुम्हाला उत्साही असलेला दिसत असेल. या प्रवासातलं उत्तम मॅनेजमेंट आपले मुकुंद बडंगे भाऊजी आणि आपला भाऊ मयूर उत्तम सांभाळत होतं. आपल्या टूरमधलं सगळ्यात महत्त्वाचा स्पॉट जो स्वतःला आज इथे येऊन भाग्यशाली समजतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम. तर आपली सगळी टीम आज खुश आहे. आपण या स्पॉटला भेट देतो आहे. हे म्युझियम कसं वाटतं, काय वाटतं, आपण म्युझियम फिरल्यावरच बघूया. चलो. पुण्यासारख्या शहरात इतक्या सुंदर शांततामय वातावरणात हे संग्रहालय स्मारक उभारलं गेलं आहे. याचा सुरुवातीपासून बाहेरचा संपूर्ण परिसर खूप छान नैसर्गिकरित्या सजावटीने दिसला. इथे काही फोटो काढण्याचा मोहसुद्धा आवरता घेता आला नाही. मित्र हो, हे स्मारक संग्रहालय आतून कसं आहे याची एक झलक आम्ही टिपलेल्या काही फोटोंच्या माध्यमातून येथे दाखवित आहोत. प्रत्यक्षात तर हे आतील वातावरण भावल्याशिवाय राहतच नाही. हे शब्दात व्यक्त करणं अगदी अशक्यच. थोडा विसावा आणि ऊर्जा घेऊन आम्ही पुढील प्रवासाला लागलो. कुठला ढाबा आहे हा? मराठीत आहे ना ते? बरं, काय काय मिळतं इथे? शिवनेरी मिसळ आणि पुढे चहा नाश्ता घेत पुढच्या प्रवासाला लागलो. सोलापूरकडे आज बाळांचा म्हणजे प्रदीपजी गोतरणे त्याने काय केलं की सर्वांना एकत्र आलो आणि हे नियोजन मुकुंदराव बडंगे आणि मयूर केदार यांनी हे आयोजन केलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं असावं तर सर्व एकत्र याव्यात म्हणून त्यांनी एक वर्षासह त्याला साथ दिली आमच्या बायकोने. तर सर्वांचं या सहभागी झालेल्या सर्व कुटुंबाचं डेट आवडली. गोतरणे परिवाराकडून विशेष आभार मानतो आणि भरभरून कौतुक करतो. तसं जर पाहिलं तर सकाळपासून वाढदिवस सुरू झालेला आहे आणि प्रदीप गोतरणे यांनी हॉस्पिटॅलिटी छान दिलेली आहे. कधी माझा, कधी स्प्राईट, कधी हे, कधी ते. हे सगळं बिल माझ्याकडे पाडलं जाते. मला बरोबर वाटतं. तर धन्यवाद. तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तुम्हाला धन्यवाद. आनंद होत जावं, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी शुभकामना सर्वांची या ठिकाणी व्यक्त करणं थांबतो. खूप खूप धन्यवाद. आपलं सगळ्यांचं प्रेम मला असं आयुष्यभर मिळत राहू. खूप खूप धन्यवाद. लव यू. आज आमचे लाडके मेवणे प्रदीपजी गोतरणे साहेब जे आता PWDमध्ये कार्यरत आहे, तरी त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज टूर आयोजन केले. त्या टूरमध्ये अतिशय खूप पद्धतीने असा त्यांनी वाढदिवसानिमित्त आम्हाला चांगले सहकार्य केले, जेणेकरून वडापाव, नाश्ता, थंड पेय, दिवाळीच्या पुढे इत्यादी सगळी व्यवस्था केल्यामुळं त्यांना वाढदिवसानिमित्त आमच्या बडांगी कुटुंबियाकडनं खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्यात त्यांचं भरभराटीचं जावं, आरोग्यमय जावं. धन्यवाद. धन्यवाद. असंच प्रेम आशीर्वाद राहू द्या. आणि आम्हाला फ्रेश केलं त्यांनी पार्टी देऊन. त्याला वाढदिवसाला 3.5 तास. आता किती वाजले? धन्यवाद. डेकोरेशन कंडक्टर. हो कंडक्टर. मामा बोलत थँक्यू. होते. येस.
हाय क्या बात. बर्थडे हा धन्यवाद. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी थँक्यू थँक्यू. वातावरणाने गाणे सुरू करतो. नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान. बोला मला समजून गाणं काय अण्णा तुमच्या हरकत ताल नाही पकडतायत कोणाला. तुमच्या हरकत ताल नाही पकडताय. इकडे या जरा. या ना इकडे. तुम्ही इथे बसा या. नाही वाजत. थोडी लावून घ्या ना. बाळा दादा बाळा दादा पण सतू काय म्हणते. बरं आहे का बाळा. अरे बापरे. ऑलराऊंडर सगळे पर्सनॅलिटीज आहेत आपल्या या ट्रिप सोबत. रमेश आना सगळं काय म्हणते. अरे झूम 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 झूम. काय भारी वाटतं. क्या बात आहे. आवडलं तिला. तिला आवडलं.
आहे गाणं काहीतरी शंभर हळद होतं इथं हळद म्हणजे कोणाला पेन्शन शेतीसाठी तुम्ही रिटायर्ड झाले सर करून घेतलं रिटायरमेंट हे आपलं जावं आहे. त्याला म्हणतात समाधान तेच तर अगदी 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 चालायचंच चालायचं जाऊ द्या चला तर हा आपला पूर्ण परिवार आपले पाटील मामा पेशाने शिक्षक होते. आज त्यांनी 5 वर्ष आधीच रिटायरमेंट घेतली पण नातीगोती छानपणे जपतात. अशा हिशोबाने हा सगळा परिवार आज त्यांनी त्या दिशेला आलाय आणि घरी ओढून घेतला. मी सगळ्यात पाठीमागे आहे बरं का, लक्षात ठेवा की बाळा मागे आहे. तोडले का काय? आमचे भाचे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि तो या सोलापूर या ठिकाणी होत असताना आमच्या म्हणजे आमचे स्नेही आमच्या कुटुंबातले सदस्य पाटील सर आज खूप वर्षातून म्हणजे आमची भेट होते आणि आम्ही त्यांच्या योगाने घरी आलो आणि घरी आल्यानंतर आज प्रतीकचा वाढदिवस या ठिकाणी सर आपल्या कुटुंबात आपल्या घरी साजरा होतोय. म्हणजे आम्हाला वाटतं आपण एका हॉटेलला करू किंवा आपण ज्या ठिकाणी थांबणार तिथं करू, पण आज एक तुमच्या समोर तुमच्या शुभेच्छा तुमचा आशीर्वाद मिळतोय. तर प्रदीप तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुझा दीर्घ आयुष्य लाभो, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत आणि कळत न कळत म्हणजे हा प्रवास होत असताना तुझा वाढदिवसानिमित्तानं एक सामुदायिक वर्षा सहल आयोजित केलेली आहे. कळत न कळत आपल्याकडून देवदर्शन पण होत आहे. म्हणजे असं चांगलं पुण्यकर्म तुमच्या हातून होत आहे. तर तुला सगळ्यांच्या नातेवाईकाच्या वतीनं पाटील सरांच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं साथ प्रेम आशीर्वाद शुभेच्छा आज मला या क्षणी भेटत आहेत. मी शब्द कमी पडत आहेत मला की मी काय बोलू. बहरून आलंय आजच्या प्रवासाला लागलो आणि पहिलीच भेट आपण पुण्यामध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाला दिली. तिथे आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली असं मला वाटतं आणि आजच्या दिवसाचा एंड आपल्या मामांच्या घरी पाटील मामांच्या घरी होतोय माझ्या बड्डेचं सेलिब्रेशनचं आणि आपल्या सगळ्यांच्या समवेत होतोय. मी आपल्या सगळ्यांचं खूप ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद. मी जास्त वेळ घेतो. आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त
योगच मानावं लागेल. कारण मला वाटतं दुपारी फोन आला दीपकचा, तुमचं नियोजन ही नव्हतं येण्याचं, रविवारी तुमचं नियोजन होतं. फोन आल्यानंतर आम्ही बी अचंबित पडलो, वेळ झालेला होता, पण तरी म्हणलं आपण आग्रह करावा. केवळ दीपकचं मत होतं की बाबा जात जात भेट द्यायची, पण योगच आहे. प्रत्येक गोष्टी हे काय ठरवून माणूस करू शकत नाही. योग आहे तुझा, माझ्या घरी येऊन तुझा वाढदिवस आणि त्याचा मलाही आनंद वाटतो. कारण तुमचं बालपण माझ्या ह्या डोळ्याने पाहिले. बघता बघता कशी 30-40 वर्षे होऊन गेली ते समजत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे कडलं गुरुजीचं जे कुटुंब आहे, हा जो गोतावळा आहे, ह्या गोतावळ्यानं मला त्या वयामध्ये तारुण्याच्या एका वेगळ्या स्टेपला मी होतो, तिथं मला खऱ्या अर्थानं संस्कार घडवलं गेलं. आणि त्याच संस्काराच्या फांद्या आज माझ्या दारात आले, त्याचा बी मला अभिमान वाटतो. आणि पुढील काळामध्ये प्रदीप तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि खूप खूप शुभेच्छा. पहिले तर बाळादादाचा बर्थडे हा नेहमीच आपल्यासाठी स्पेशल असतो. असं मी त्याला मगाशी पण बोललो का जर बर्थडे करायचा झाला तर काहीतरी स्पेशल होतो, तसा आजचा हा एक तुझा स्पेशल बर्थडे आहे. आणि आज तू एक वर्ष असेल तुझ्या बड्डेच्या निमित्ताने का होईना पण ती आखली आपण, आणि त्याला लगेच सगळ्यांनी सहमती दिली. आणि काही दिवसातच आपली ही सहल तुझ्या एक बड्डेचं आपण एक औचित्य साधलं, पण ती सक्सेस झाली. आणि त्यानिमित्ताने आज बड्डे तुझा कुठे हॉटेलला न होता, त्याच्यापेक्षा मला चांगलं वाटतं की निसर्गरम्य ठिकाणी, एक शेतात आणि एक आपल्या हक्काच्या ठिकाणी म्हणता येईल मला, का आम्ही तिथं आलो आणि आज तुझा बड्डे सेलिब्रेट होतोय. त्यामुळे आम्हाला पाठीमागे देखील भारी वाटते का ह्या ठिकाणी आम्हाला बड्डे करायला मिळतं. आणि त्याच निमित्ताने तुला देखील मी केदार परिवारातर्फे आणि आपल्या सगळ्या वर्षातर्फे तुला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. वेगळा असतो आपण नाचलो आपण नाचलो असतो. आणि सर तिथे पण झोपाळा आणि इकडे पण झोपाळा. मला हे बोलत होती म्हणजे बाबाचा हातचा मार तुम्ही खाल्लाय का, स्ट्रिक खूप होते ते. आणि आपलीच बॅच तेवढी जेवढी सर्वंट आहे आता ते सगळे माझ्या बॅचचे आहेत. निलेश ठोंबरे पासून ते राजू जोशी पर्यंत सगळे आपले विद्यार्थी. दीदी हॅपी बर्थडे. तिचं नाव आनंदी ठेवले का? आनंदी काकू. आपल्या तिथले आनंदी काकू ना. मला आणि त्याला आम्ही सुद्धा ICU म्हणजे त्याला होतो, म्हणजे ऑक्सिजन वगैरे नाही लावायची वेळ आली, पण 5-6 दिवस होतो. आम्ही होतो 5-6 दिवस कुठे ज्योतीला थोडं माझ्यापेक्षा असं त्रास झाला होता. आणि मागे सर ते काम आहे, लहान पोरांचं काम आहे. इकडे ठीक आहे तुला काय करायचं? तिला केक खायचा, बाकी काही नको मला. काही नको मला केक खायला. मला मांडीवर तिला पण टीका लावा का? अरे बापरे. ऍडव्हान्स वाला बर्थडे बरं का तिचा.
कम्युनिकेशन मध्ये ठरवलं ऐका ना सर, मला तर असा प्रश्न पडला होता, म्हटलं सर मला ओळखतात का नाही ओळखतात? तुला ना ओळखायला काय याच्यात बदल झाला नाही पण ते फक्त म्हणजे हे हाय अशा. पण तो माझ्या शेंबडीचा बदल झाला नाही, नाही, खरं. चल विचार आणि का कुठे गेली तू आहे अशीच आहे अशीच आहे हे आहे अशी की नाही तुला काय कोणी ओळखणार पाटील सर ते काय म्हणतात? खटपटी होती खटपटी होती मार खात होती सारखं एक दिवस जात नव्हते मार खाल्ला आगाऊपणा करा. नजर लय फिक्स्ड परीक्षा एखादी एक जरी बसवलं मोठ्यानं हसलं नुसतं आवाज काय मोठ्यानं हसलं तरी जाते मॅडम मंगलसूत्र कलेक्शन करायचं. हा मयूर रडत होता मयूर रडत होता. थोडं घट्ट आहे म्हणून थोडं राहील. स्टेटसला ठेवलं होतं ह्याच्या वाढदिवसात मी बघितलं होतं सकाळी आणि परत दुपारनंतर तो पार्थिव फिरत आलो तर मग काय म्हणतात जाऊ का थोडंसं विजिट देऊन जाऊ. नंतर सरसबाग पण ठरली, सरसबाग कॅन्सल केली. लांबचा प्रवास ठरला पण 1-2 वाजता तिथं पोहोचलो तर आपण केक वगैरे कसं भेटणार, काय म्हणजे काय करणार आपण, काहीच करू शकत नाही. मग याला म्हटलं पंकजशी बोल बरं आपल्याला, म्हणजे आपण तिथे चालू तिथे मॅनेज होऊ शकतो. हा मला म्हणतो डन ओके होईल म्हणलं काय हे त्याला माहित नव्हतं. नाही लवकर सांगितलं असताना आपण म्हणजे जेवणाची ऐन वेळेला म्हणलं आता डाग नाही मी आता बियांना काय सांगितलं आपण तिथे जर गेलो ना आपल्याला चहा प्यायचा लगेच निघायचं थोडंसं. पण आम्हाला भेट घ्यायची आणि आमचं टार्गेट असं आहे प्रवासाला गाडी सुरू झाली का 2 तासांनी थांबायचं. ती कुठं थांबायचं गाडी काय थांबायचं. हा मग इथंच ब्रेक. क्या बात है. मस्त मस्त केक कडक आहे ना हा. ते फ्रीजर मधनं काढ. ओके हरकत नाही रेडीमेड मामा 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 बरं. दीदी काय मनीषा गुरुजींना भाजी वाढायची. बहिणी अक्का अन्न तुम्हाला चपाती चपाती कोणाला हवी आहे सांगा. मम्मी इकडे बघा सगळ्यांनी.
मोहिते बाबाचे चंद्रमणी दिदी आपल्या बरोबर आता निवांत. चलो. सर खूप छान असं पाहुणचार झालाय. पुढे सध्या मयूरलाच बसू. चलो. या आल्यानंतर पंढरपूरला कधी आला तर पहिला नक्कीच नक्कीच. नाही काय नाही काय नाही. घेतलं आणि राहिलं तर राहू द्या. आता काय नावीलाच राहील आपण. फोन करून जेवण भेटलं. अजून आहे आपण हाय मनीषा. चला सगळ्यांनी हात करा. विजय असो. तर मनीषा शूटिंग कर. फ्रेश करेल तर शूट कर. मी इकडे बघितलं चालू शूटिंग. वाढदिवसानिमित्त एक पुण्याच्या म्युझियम मधनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम मधनं एक गिफ्ट घेतलंय. ते बाळाला बर्थडे Thank you so much. वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. बघ जरा आवडलं का तुला? नक्कीच थांबा, आपण लगेच ओपन करू याला. हो काय मयूर, परफेक्ट. परफेक्ट. आज बर्थडे म्हणजे जे माझ्या मनात ते आज माझ्या हातात असं मयूरने करून दाखवलं. जय हो. थँक्यू केदार फॅमिली. तर मित्र हो, आत्ता रात्रीचे 2:10 झाले, म्हणजे जवळजवळ 2:15. आणि आपण आता इथे पोचलो आहोत अक्कलकोटला. इथे श्री स्वामी समर्थ मठ आहे. तिथे आपण काही रूम बुक केल्या आहेत मुक्कामासाठी. तर इथे आता आपले सगळे काय म्हणूयात आपण, आपले नातेवाईक परिवार इथं उतरतील, मुक्काम करतील. आणि तुम्हीसुद्धा आत्तापर्यंत कनेक्ट आहात व्हिडिओ बघताना, तर तुम्हीसुद्धा थोडा आराम करा. सगळ्यांना गुड नाईट. भेटूयात आपण उद्या सकाळी. स्वीट ड्रीम्स.